नाशिकमध्ये पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधामध्ये काँग्रेसकडून पेट्रोल पंपावरती निषेध आंदोलन, केंद्र सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी, तर काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून नागरिकांना मेलडी चॉकलेटचं वाटप। काँग्रेसच्या राज्यामध्ये 350 रुपयाला मिळायचं, 350 ते 400 500 केलं। आता ब्लॅकने ते सिलेंडर 2000ला 1500ला देतात। तर गृहिणींचे जे बजेट आहे त्या बजेटमध्ये महिलांना खूप त्रास होतो। सरकारने 1500 रुपये महिलांना देऊन येड्यात काढलं, लाडकी बहीण दिला आणि महिलांना येड्यात काढलं। आज पेट्रोल जरी वाढलं, डिझेल वाढलं किंवा दुसरी पण महागाई वाढली, किराणा सामान हे ते सर्वांचा परिणाम हा महिलांवरच होतो। तर आम्ही सरकारला मागणी आहे आमची सरकारकडे की त्यांनी महिलांचा विचार करून ही महागाई आटोक्यात आणावी। पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या विरोधात धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जन आंदोलन, घोडागाडीचा वापर करून सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न। आपल्या जिल्ह्याच्या नागरिकांनी सुद्धा जागरूक राहिलं पाहिजे आणि त्यांनी आवाज उठवला पाहिजे। विद्यार्थ्यांनी आवाज उठवला पाहिजे, शेतकऱ्यांनी आवाज उठवला पाहिजे, गृहिणींनी आवाज उठवला पाहिजे। आज सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेले आहेत। ज्या वेळेस 300-400 रुपये सिलेंडरचे भाव होते तेव्हा ते नाचत होते बीजेपी वाले, आणि आज तोच भाव हजाराला पोहोचलेला आहे आणि तरी त्यांना काही लाज वाटत नाही, एक पण बोलायला तयार नाही। आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर ह्या गोष्टीचा निषेध होतोय आणि या ठिकाणी आम्ही माननीय कलेक्टर महोदय यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आमच्या भावना कळवलेल्या आहे, नागरिकांच्या भावना कळवलेल्या आहे आणि ह्या भाववाढीचा आम्ही तीव्र शब्दात काँग्रेस पक्ष निषेध करतो। बीडमध्ये इंधनाच्या दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मेलडी चॉकलेट वाटून आंदोलन करण्यात आलं। ट्रॅक्टरकरिता डिझेल उपलब्ध होत नसल्यामुळे शेतामधली कामं खोळंबून गेली आहेत, तर वाहन चालकही इंधन तुटवड्यामुळे त्रस्त आहेत। धाराशिवमध्ये पेट्रोल, डिझेल दरवाढ आणि इंधनाच्या तुटवड्याच्या विरोधात काँग्रेस आक्रमक, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधी घोषणाबाजी करत काँग्रेसनं आंदोलन केलंय। जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी रॅली काढत वाहनधारकांना पत्रकं देखील वाटण्यात आली। इंधनाच्या दरवाढीच्या विरोधामध्ये चंद्रपूरमध्ये काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन पार पडलं। सायकल, इलेक्ट्रिक गाड्या वापरत भाजप नेत्यांनी ड्रामेबाजी सुरू केल्याचा धानोरकरांनी आरोप केलाय। सोशल मीडियावरती आपला गवगवा झाला पाहिजे म्हणून काही लोक फक्त बुलेट ट्रेननं जात आहे, कोणी 2 व्हीलरनं जात आहे, कोणी सायकलनं जाऊन फक्त नौटंकी या ठिकाणी करत आहे। पण खऱ्या अर्थानं या डिझेल आणि पेट्रोलच्या दरवाढीची झड ही सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी भोगावी लागत आहे। जोपर्यंत हे रेट कमी होणार नाही या ठिकाणी काँग्रेस अशा पद्धतीनंच आक्रमक राहून या ठिकाणी रस्त्यावर उतरून सर्वसामान्य जनतेला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची ही आक्रमक भूमिका कायम राहणार आहे। पेट्रोल, डिझेलचे वाढते दर आणि महागाईच्या विरोधामध्ये काँग्रेसनं नागपूरमध्ये आंदोलन केलं। नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल गुडघे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात झाली। परभणीमध्ये डिझेल साठेबाजांवरती कारवाई नाही, तर 15 दिवसानंतरही जिल्ह्यामधील डिझेलची टंचाई कायम आहे। डिझेल साठेबाजांवरती कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। बुलढाण्यामध्ये कॅनमध्ये डिझेल देण्यावरती बंदी घातल्यामुळे बैलगाडीला ट्रॅक्टर बांधून पेट्रोल पंपापर्यंत आणण्याची वेळ आली आहे। मशागतीच्या दरम्यान ट्रॅक्टरचं डिझेल संपल्यामुळे 5 किलोमीटरपर्यंत ट्रॅक्टर ओढत आणण्यात आलाय। रिक्षाचा प्रवास प्रति किलोमीटर 1 रुपया 30 पैशांनी महागेल। सीएनजीच्या वाढत्या दरामुळे प्रवासी भाड्यांमध्ये दरवाढ होताना दिसते आणि आजपासून ही दरवाढ लागू होण्याची शक्यता आहे। धुळ्यामध्ये पेट्रोलच्या टंचाईमुळे इलेक्ट्रिक बाईक्सला पसंती, पेट्रोलसाठी तासनतास रांगांमध्ये उभं राहण्यापेक्षा इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्यासाठी प्राधान्य। नीट परीक्षेचं नियंत्रण आता पंतप्रधानांकडे, फेरपरीक्षेच्या संदर्भात सगळ्या घडामोडींची माहिती पंतप्रधान कार्यालयाला देण्याच्या सूचना। नीटची प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरामध्ये संतापाची लाट। 21 जूनला होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी केंद्र सरकारकडून उच्चस्तरीय देखरेख यंत्रणेची तयारी। नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका देशभर पोहोचवण्यासाठी टपाल विभागाच्या ऐवजी हवाई दलाची मदत। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एबीपी नेटवर्कला ही माहिती दिली आहे। पेपरफुटी, फेरफार अशा संभाव्य धोक्यांना रोखण्यासाठी देखरेख यंत्रणा स्थापन केली जाणार आहे।
नीटच्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नांदेडपर्यंत. सीबीआयकडून 3 ठिकाणी झाडाझडती. काही संशयित विद्यार्थी आणि पालकांची 8 तास कसून चौकशी. यापूर्वी नांदेडमधील कदम कुटुंबाची देखील सीबीआयनं चौकशी केली आहे. एफडीए आयुक्तपदाचा कारभार हाती घेताच तुकाराम मुंढे ॲक्शन मोडवर. राज्यामधील सर्व अधिकाऱ्यांना धाडी आणि जप्तीची विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश. 3 दिवसांमध्ये 53 धाडी, 34 ठिकाणी कारवाई, 33 जणांना अटक. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानं भेसळ विरोधी मोहीम सध्या जारी आहे. धाराशिवमध्ये 47,000 रुपये किमतीचा 215 किलो भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आला. राज्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाने धडक मोहीम राबवली. 23 ठिकाणी मोठी कारवाई. धुळ्यामधील श्रीकृष्ण ट्रेडिंग या ठिकाणी अस्वच्छ वातावरणामध्ये तयार होणाऱ्या बेसनचा 1,40,00,000 रुपयांचा साठा जप्त. ठाण्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली. लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 6 जणांना अटक झाली आहे. ठाणे जिल्ह्यामधील अन्न आणि औषध प्रशासनाने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवली. जळगावच्या धरणगाव तालुक्यामधल्या भवरखेडामध्ये भेसळयुक्त दुधाच्या प्रकरणी अन्न आणि औषध विभागानं कारवाई केली. 17,500 रुपयांचे 266 लिटर दुधासह 7 लिटर पाम तेल देखील नष्ट करण्यात आलंय. आरोपीचा शोध सुरू आहे. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची आज बैठक होतीये. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात या बैठकीत चर्चा होईल. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. उद्या दुपारी 3 वाजता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये होणार प्रवेश. अहिल्यानगर परिषदेची जागा ही तानपुरेंना दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती. महायुतीचं विधान परिषदेचं जागा वाटप हे जवळपास निश्चित करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगर आणि जालना इथला तिढा सुटताच इथलं जागा वाटप जाहीर केलं जाईल. भाजप 10 ते 11, शिवसेना 4 ते 5 तर राष्ट्रवादी 2 जागांवरती लढण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या 4 जागा या जवळपास निश्चित झाल्या आहेत. काँग्रेसकडून 6 विधान परिषदेच्या जागांसाठी एबी फॉर्म वाटायला सुरुवात. यवतमाळ, नांदेड, अहिल्यानगर, अमरावती, सोलापूर या जागांसाठी एबी फॉर्म पाठवण्यात आले. छगन भुजबळ यांच्याकडून राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी लॉबिंग सुरू आहे. राज्यामध्ये पुतण्या समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा आग्रह असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती. तटकरे खासदार असताना मुलीला कॅबिनेट मंत्री केलं. आई उपमुख्यमंत्री असताना पार्थ पवार खासदार. त्यामुळे हेच सूत्र लागू का नाही? भुजबळ समर्थकांचं नाव न छापण्याच्या अटीवरती सवाल. नाशिकच्या विधान परिषदेच्या जागेवरून भाजपमध्ये अंतर्गत चुरस निर्माण झाली. मंत्री गिरीश महाजन यांचे 2 निकटवर्तीय विधान परिषदेच्या उमेदवारीवरून आमनेसामने आले. निलेश बोरा आणि गणेश गीते दोघांनी देखील विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज घेतलेले आहेत. अहिल्यानगरच्या जागेवरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच असल्याची माहिती. अहिल्यानगरमध्ये विधान परिषदेसाठी भाजपचा दावा तर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतलाय. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी झाली आहे. उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग. भाजपकडून 4 नावं दिल्लीला पाठवल्याची माहिती. बसवराज पाटील, ओमप्रकाश शेटे यांची नावं सध्या आघाडीवर आहेत. दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील निलंगेकर यांची नावं देखील चर्चेत आली आहेत. जळगाव विधान परिषदेच्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. भाजपच्या सोबत आमचंही संख्याबळ, त्यामुळे गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेना आग्रही. जागेचा तिढा सोडवण्यासाठी गुलाबराव पाटील हे जळगावला जाणार आहेत. पुणे विधान परिषदेच्या जागेसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित झाला. पक्षाचे पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून प्रवीण पोटे उमेदवार. प्रवीण पोटे आज बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये 1 जून रोजी अर्ज दाखल करतील. तर काँग्रेसकडून उमेदवारीच्या संदर्भात अजूनही सस्पेन्स कायम. ठाकरेंच्या शिवसेना खासदारांच्या संभाव्य प्रवेशाच्या चर्चांवरती प्रश्न विचारताच खासदार श्रीकांत शिंदेंनी बगल दिली आहे. मराठवाड्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढवणार असल्याची श्रीकांत शिंदे यांनी माहिती दिली आणि त्यांचा तो दावा आहे.
कुर्बानीला विरोध केल्याच्या नंतर भाजप नगरसेविका प्रीती सातम यांना जीवे मारण्याची धमकी. प्रीती सातम यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली. मुंबईमधल्या गोरेगाव इथल्या गोकुळधाम सोसायटीमधल्या कुर्बानीच्या मुद्द्यावरून हा वाद झाला होता. बोगस जन्म प्रमाणपत्राच्या प्रकरणावरून किरीट सोमय्या उल्हासनगरमध्ये. 25,000पेक्षा अधिक बोगस जन्म प्रमाणपत्रांचा संशय. आयुक्त मनीषा आव्हाळे यांची किरीट सोमय्या यांनी भेट घेतली. जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या प्रकरणी लवकरच चौकशी समिती स्थापन होणार आहे. महाराष्ट्रामध्ये यंदा कमी पाऊस, उष्णतेची लाटच अधिक असेल. भारतीय वेधशाळेनं वर्तवला अंदाज. महाराष्ट्रामध्ये कमी पावसाची 43% इतकी शक्यता आहे. देशभर सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कमी पावसाचा अंदाज. गेल्या 24 तासांमध्ये नागपूरमध्ये उष्माघाताचे 2 बळी गेल्याचा संशय. रंभाजी मार्ग पुलाखाली 45 वर्षीय व्यक्ती मृतावस्थेमध्ये आढळली. तर भिलगावमध्ये अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीमध्ये एका अनोळखी पुरुषाचा कुजलेला मृतदेह आढळला. त्यामुळे संशय व्यक्त होतोय. अकोला जिल्ह्यामधल्या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये कुरुम गावामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. अनेक घरांचे पत्रे उडून गेले. विद्युत तारा तुटल्यामुळे विजेचा पुरवठा देखील खंडित झालाय. गोंदिया जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानाचा जलस्तरावरती परिणाम होतोय. लघु प्रकल्पामध्ये 30% पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मान्सून लांबणीवरती पडला तर पाण्याचा प्रश्न आणि हे संकट अधिक गंभीर होईल. भंडाऱ्यामधल्या जुना पिंपरी गावामध्ये अवघ्या 15 मिनिटांमध्ये निसर्गाचं तांडव. वादळी वाऱ्यानं 30पेक्षा अधिक घरं उद्ध्वस्त केली आहेत. भिंती देखील कोसळल्या. छप्पर उडून गेले. संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालंय. अमरावतीच्या ब्राह्मणवाडा आणि रेवसा या ठिकाणी गारपिटीसह पाऊस झाला. रेवसामध्ये घरावरचे पत्रे उडून गेले. त्यामुळे संसार उघड्यावरती आलेले आहेत. तर सोलरवरती लावलेले पंखे देखील उडून गेले. गोंदियाच्या देवरीमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी. उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. काल गोंदिया जिल्ह्याचं तापमान तब्बल 46.1 अंश सेल्सिअस पर्यंत गेलं होतं. पेरणीच्या तोंडावरती रासायनिक खतांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड. खत आणि बियाण्यांची भाववाढ होणार आहे. पेरणी देखील महागणार आहे. शेतकरी आर्थिक संकटात आहे. वाशिममधल्या खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना रद्द. पणन संचालनाचे आदेश. खासगी बाजारानं नियमावलीमधील अटी आणि शर्तींचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. शेतीमाल मोजत असताना वजनामध्ये तफावत आढळल्याचा देखील प्रकार या ठिकाणी समोर आलाय. 5 कोटी रुपये खर्चून देखील बुलढाण्यामधलं साखळी गाव हे तहानलेलं आहे. महिनाभर नळ हे कोरडे आहेत. रिकाम्या घागरींसह ग्रामपंचायतींवरती संतापलेल्या नागरिकांनी मोर्चा काढलाय. 5 कोटी रुपयांचा निधी खर्च झाला. पाईपलाईनची कामं पूर्ण झाली, मात्र प्रत्यक्षात गावात पाणीच नाही. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये कृष्णा नळ पाणी योजनेला मोठी गळती. शहराच्या पाणी पुरवठ्यावरती मोठा परिणाम. वारंवार पाईपलाईनच्या गळतीमुळे शहरामध्ये 5 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय. ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी वाया गेल्यामुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. परभणीसह राज्यभरामध्ये आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम. आपत्तीचा सामना करण्यासाठी व्यवस्थापन सज्ज. मागच्या वर्षीच्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे राज्यामधल्या अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसलाय. सलग 3 दिवसाच्या घसरणीच्या नंतर आज सोन्या चांदीच्या भावामध्ये वाढ झाली. सोनं 4,000 आणि चांदी 5,000 महागली आहे. सोनं 1,55,000 रुपये तोळ्यावरती पोहोचलंय, तर चांदी 2,66,000 भारतामधला मसाला चहा हा जगात नंबर 1 ठरलाय. टेस्ट ॲटलासनं 100 चहांची यादी जाहीर केली. पहिल्या 50 चहांमध्ये भारताच्या 6 चहांचा समावेश आहे. दार्जिलिंग चहा 6व्या क्रमांकावर. आसामचा चहा 13व्या, तर केरळचा सुलेमानी चहा 39व्या क्रमांकावर आहे. विमानतळाच्या जमीन अधिग्रहणावरून गडचिरोलीमधील 4 गावांमधल्या नागरिकांचा जनगणनेवरती बहिष्कार. गुरवळा, हिरापूर, विहिरगाव, चांदाळा या गावामधील जमीन अधिग्रहणाचा GR रद्द करण्याची मागणी. अधिकाऱ्यांकडून गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न, मात्र गावकरी ठाम आहेत. अहिल्यानगरच्या शेवगाव पंचायत समितीच्या समोर वाघोली ग्रामस्थांचं लेझिम खेळत अनोखं आंदोलन. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या परीक्षण अहवालामधून वाघोलीला बाद केल्यामुळे ग्रामस्थ संतापले. वाघोली गावाला याआधी माझी वसुंधरा अभियानामध्ये सलग 3 वर्ष प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. गोकुळ दूध संघाचं हलाल प्रमाणपत्र रद्द करा. हिंदू जनजागृती समितीची मागणी. हलाल प्रमाणपत्र जाळत त्यांनी निषेध केलाय. हलाल सर्टिफिकेटमुळे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीपूर्वीच वादाला तोंड फुटलाय.
विविध प्रश्न आणि विद्यापीठ प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात नागपूर विद्यापीठामध्ये भारतीय जनता युवा मोर्चानं आंदोलन केलं. यापूर्वी 2 वेळेला कुलगुरूंना निवेदन सादर करूनही प्रश्न सुटले नसल्यामुळे आज हे आंदोलन करण्यात आलंय. बीडच्या धारूर तालुक्यामधल्या तेलगाव इथे सुंदररावजी सोळंके साखर कारखान्याच्या समोर ऊसतोड मजूर संघटनांनी आंदोलन केलंय. महिनाभरापूर्वी साखर कारखान्यामधल्या अग्नितांडवामध्ये जखमी झालेल्या कामगाराला 15 लाखांच्या मदतीची मागणी. प्रलंबित रेल्वे भरतीसाठी उमेदवारांचं चक्क पिंडदान आंदोलन. जळगावमधल्या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे पिंडदान आंदोलन पार पडलं. 2007 मधल्या रेल्वे भरतीमधील प्रलंबित उमेदवारांचं 5 दिवसांपासून उपोषण. ड गटामधल्या चतुर्थ श्रेणीमधील उमेदवार हे उपोषण करतायत. भंडाऱ्यामध्ये सीबीएसई बोर्डाच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका. गुणांची पुनर्मूल्यांकन वेबसाईट बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी मिळालेली नसून पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया रखडली आहे. सांगलीमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरमध्ये पाणी असल्याची तक्रार. संबंधित गॅस एजन्सी चालकांची चौकशी करण्याची मागणी.